दंगेकरांच्या पोस्टवर गिरीश बापटांच्या फोटोनं आता वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। दंगेकरांना त्यांच्या नेत्यावर विश्वास नसावा असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। दंगेकरांना राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नसेल असं गौरव बापट यांनी म्हटलंय। माझा फोटो व्हायरल करणाऱ्यांचे धन्यवाद असं सुद्धा दंगेकरांनी म्हटलंय। तर गिरीश बापट सर्वांना सोबत घेऊन चालत होते असंही दंगेकर यांनी म्हटलंय। दंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांना त्यांनी टोला लगावलाय। असं येते की याचा अर्थ तुमचा राहुल गांधींवरचा विश्वास उडालाय, तुमच्या पक्षावरती तुमचा विश्वास उडालाय आणि तुम्हाला जिंकण्यासाठी तुम्ही जे काय प्रयत्न करणार आहात त्यासाठी आमच्या बापट साहेबांचा फोटो तुम्हाला लावायची वेळ आली। याच्यावरून सगळं सिद्ध आहे। पुण्याचे मतदार हे सुज्ञ मतदार आहेत, त्यांना कळतं की आपण कोणाला मत देणार आहोत आणि कोणाला नाही। त्यामुळे बापट साहेबांचा फोटो वापरल्यानंतर त्यांना मतं मिळतील अशातला काही भाग नाहीये आणि मी म्हणलं ना ते लाफेबलच आहे, आम्ही त्याला हास्यास्पदरित्याच घेत आहोत, म्हणजे ते काही वेगळं नाही। बापट साहेबांचा आणि माझा फोटो टाकून कसब्याचा आमदार तो पुण्याचा खाता अशी काहीतरी ती पोस्ट आहे। पण ही पोस्ट ज्यांनी केली त्याला मी मनापासून धन्यवाद देईन, कारण लोकशाहीमध्ये कोणी काय बोलायचं हे त्याचा अधिकार आहे आणि अशा पद्धतीने केल्यानंतर कोणाला दुःख वाटलं नाही पाहिजे। विरोधकांना बी त्यांनी एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला आणि मग अशा वेळेला त्यांना लोकनेता म्हणून पुण्यात बोललं जातं। आज ज्यांनी गिरीश बापटांना एका चौकटीत ठेवायचा प्रयत्न केला आहे तर त्यांनी तो प्रयत्न करू नये, त्यांनी स्वतःला तपासावं आणि त्यांनी या पद्धतीनं भविष्यामध्ये आपल्याला लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे, अशा पद्धतीने वागावं अशी माझी कार्यकर्ता म्हणून विनंती आहे।